ठीक आहे. आजचा आपला जो व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ म्हणजे आपला असणार आहे ऍप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. आपण आपल्या इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये दोन टाईप बघितले. तो म्हणजे पहिला होता प्लस आहे आणि मायनस आहे. प्लस आहे होता तो कोणता होता, इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप, आणि दुसरा होता तो मायनस इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. हे दोन इफेक्ट आपण बघितले होते. ठीक आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट त्याच्यामध्ये आपण तो जो बघितला तो होता प्लस आहे, दुसरा होता तो होता मायनस आहे. प्लस आहे होता, प्लस आहे ग्रुप होता त्याला काय म्हणत होतो आपण, इलेक्ट्रॉन डोनेटेड. बरोबर ना, इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. मायनस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. ठीक आहे. आता आपण इंडक्टिव्ह इफेक्ट समजला, त्याचे टाईप समजले, पण ह्याचे युजेस काय आहेत. म्हणजे आता आपला इफेक्ट तर आपण समजला, इंडक्टिव्ह इफेक्ट समजला आपल्याला पूर्णपणे. आपल्याला प्लस आहे समजला, प्लस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटेड, मायनस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, हे आपल्याला समजलं. पण ह्याचे युजेस काय आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा जो ऍप्लिकेशन पार्ट बघणार आहे तो म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ इंटरमिजिएट. इंटरमिजिएट म्हणजे कोणते, कार्बोकॅटायन, कार्बोएनायन, कार्बिन, फ्री रॅडिकल, हे जे ऍप्लिकेशन म्हणजे ऍप्लिकेशनचे इंडक्टिव्ह इफेक्टचे ऍप्लिकेशनचे पार्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्या आधी आपण प्लस आहेचा आपण पहिल्यांदा ट्रेंड घेऊया, एक जनरल रिकॅप घेऊया आपण पहिल्यांदा. मायनस आहे, प्लस आहे. ठीक आहे. तर आपल्याला सर्वांना माहित होतं की ते आपला कोणता तरी ग्रुप लागत होता. बरोबर ना. हा जो ग्रुप लागत होता तो कार्बन पेक्षा लेस इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ग्रुप आपल्याला पाहिजे होता. मायनस आय मध्ये जो हा ग्रुप होता तो कार्बन पेक्षा मोर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ग्रुप पाहिजे होता. आणि जो डोनेट करत होता म्हणजे हा डोनेटेड ग्रुप करत होता आणि हा विथड्रॉ करत होता. ठीक आहे. म्हणजे हा जो ग्रुप होता प्लस आय मध्ये तो कार्बन पेक्षा लेस इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ग्रुप होता, आणि जो मायनस आय मधला जो ग्रुप असतो तो कार्बन पेक्षा मोर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ग्रुप असतो, त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. आणि जो कार्बन पेक्षा लेस इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ग्रुप असतो त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप. हा झाला आपला प्लस आहे आणि हा झाला आपला मायनस आहे. आता आपण ते ह्याचा ट्रेंड लिहू. ठीक आहे. प्लस आहे ग्रुप ह्याच्यापेक्षा लेस इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ग्रुप. आपल्याला ट्रेंड माहित आहे इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटीचा. आपला जो ट्रेंड म्हणजे पार्शियल चार्ज, न्यूट्रल वाला, नंतर निगेटिव्ह वाला आणि अनॅनिक वाला. आता जो इथे जो ग्रुप पाहिजे आपल्याला, ठीक आहे, इथे जो आपला जो ग्रुप पाहिजे तो प्लस आय पेक्षा म्हणजे प्लस आय म्हणजे कार्बन पेक्षा लेस इलेक्ट्रॉनिगेटिव्ह वाला पाहिजे. म्हणजे आपल्याला इथे जो पाहिजे तो कोणता पाहिजे, निगेटिव्ह वाला पाहिजे, म्हणजे अनॅनिक वाला पाहिजे. बरोबर ना. म्हणजे इथे जो पहिला ग्रुप येणार तो आपला अनॅनिक वाला म्हणजे ओ मायनस, CO मायनस. ठीक आहे. पहिल्यांदा आपलं कोणतं म्हणजे निगेटिव्ह म्हणजे लेस इलेक्ट्रॉनिगेटिव्ह वाला आपल्याला ग्रुप पाहिजे. त्याच्यानंतर आपला अल्काइल ग्रुप म्हणजे CH टर्शरी. ठीक आहे. सेकंडरी. आणि नंतर आपला ट्रायटियम, ड्युटेरियम आणि हायड्रोजन. हा आपल्याला एक रिकॅप घेऊया आपण आता पहिल्यांदा. प्लस आहे तर हा झाला आपला रिकॅप झाला. ठीक आहे. एक मिनिट क्रॉस चेक करू. ठीक आहे. आणि आता जो मायनस आहे म्हणजे जो हा ग्रुप आहे. ठीक आहे. हा जो आपला जो ग्रुप आहे तो कार्बन पेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाला ग्रुप पाहिजे, म्हणजे आपला प्लस वाले पाहिजेत. म्हणजे NR2 असेल, NR2 प्लस असेल, नंतर SR2 प्लस असेल, नंतर आपले पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज वाले म्हणजे NO2 असेल, नंतर सायनाइड असेल. ठीक आहे. नंतर आपले हॅलोजन वाले फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल. ठीक आहे. नंतर आपले ऑलिफेनिक म्हणजे हे असतील. नंतर आपला फिनाइल रिंग असेल आपली. ठीक आहे. ठीक आहे. हे झालं आपला प्लस आय आणि मायनस आय वाला. म्हणजे प्लस आय मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे आपला जो ग्रुप असणार जो कार्बन पेक्षा लेस इलेक्ट्रॉनिगेटिव्ह वाला ग्रुप असणार आहे. आणि मायनस आय मध्ये लक्षात ठेवत असताना आपण कार्बन पेक्षा मोर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह वाला ग्रुप आपला तिथे असणार आहे. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल आपण घेऊया. ठीक आहे. एक्झाम्पल घेऊया. मी तुम्हाला प्लस आहे इथे मी थोडं आपण इथे रिकॅप घेतला, पण प्लस आहे मायनस आहे मी तो
आपल्याला टेबल पाठीमागल्या व्हिडिओमध्ये जो बनवला होता, म्हणजे आपला जो टेबल आणलेला तो टेबल होता आपला रेफरन्स बुक म्हणजे स्टँडर्ड रेफरन्स बुक मधला तुम्हाला टेबल लिहून दिलेला होता. तो टेबल मध्ये चेरी मार्कचा टेबल मिळतं, प्लस आहे आणि मायनस आहे, तो ट्रेंड आपल्याला लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आता मी एक्झाम्पल इथं तुम्हाला सोडवतो. देयर इज नो चेंज ऑफ deprotonation. There is no change of deprotonation. There is no change in nature of inductive effect on a deprotonation of following group. तुम्ही क्वेश्चन घेतलाय, तो क्वेश्चन काय आहे, देअर इज नो चेंज इन नेचर ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट, म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये चेंज होणार नाही. काय केल्यानंतर डिप्रोटोनेशन म्हणजे हायड्रोजन आपला रिमूव्ह केल्यानंतर. आता इथे आपण ग्रुप लिहूया, कोणते ते बघूया. ठीक आहे, OH, COH, SOH आणि NH2. आता हे जे ग्रुप आहेत ते कोणते ग्रुप आहेत, हे सगळे आहेत ते मायनस आय वाले आहेत. बरोबर, कार्बन पेक्षा मोर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह वाले ग्रुप आहेत, म्हणजे कोणते ग्रुप आहेत, मायनस आहे. आता आपल्याला जो प्रश्न जो त्यांनी विचारलाय, तो आपल्याला जो प्रश्न का विचारलाय त्यांनी, म्हणजे इफेक्ट मध्ये चेंज चेंज होत नाही, म्हणजे डिप्रोटोनेशन केल्यानंतर कोणत्या इफेक्टवरती चेंज होत नाही, म्हणजे ते आपला इंडक्टिव्ह इफेक्ट राहत नाही. बरोबर, म्हणजे डिप्रोटोनेशन म्हणजे काय, हायड्रोजन आपल्याला तिथून रिमूव्ह करावं लागेल, म्हणजे O मायनस, CO मायनस, SO मायनस आणि NH मायनस. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे O मायनस म्हणजे आपला प्लस आय ग्रुप आला, आणि हा आपला कोणता आला, प्लस आय ग्रुप आला. आणि हा जो ग्रुप आला तो कोणता आला आहे, मायनस आय ग्रुप आला. म्हणजे इथे पण मायनस आय ग्रुप होता आणि इथे पण मायनस आय ग्रुप होता, म्हणून इथे चेंज आला नाही. ठीक आहे, इथं मायनस आय ग्रुप आहे, इथे प्लस आय आला, इथे मायनस आहे, इथे प्लस आय आला, इथे मायनस आहे, इथे पण मायनस आहे, इथे चेंज आला नाही, ह्या 3 मध्ये चेंज आला. ठीक आहे, म्हणून आपला आन्सर नंबर 3 आला. ठीक आहे, समजलं का काय प्रश्न होता. देयर इज नो चेंज इन नेचर ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट ऑन डिप्रोटोनेशन ऑफ फॉलोइंग ग्रुप. डिप्रोटोनेशन म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह करायचा, चेंज कुठे होत नाही ते आपल्याला बघायचं आहे. OH चा एक हायड्रोजन रिमूव्ह केला, आला O मायनस. COH चा एक हायड्रोजन रिमूव्ह केला की त्याला CO मायनस. SOH चा हायड्रोजन रिमूव्ह, SO मायनस. आणि NH2 चा एक हायड्रोजन रिमूव्ह केल्यानंतर NH मायनस. ठीक आहे, आता हे जे ग्रुप आहेत कार्बन पेक्षा मोर इलेक्ट्रॉनिक म्हणजे कोणते ग्रुप आहेत, मायनस आहे ग्रुप आहेत. आता O मायनस आपल्याला माहिती आहे, मायनस आहे म्हणजे सगळे प्लस आहे ग्रुप आहेत, पण SO मायनस आहे तो कोणता आहे, तो आहे मायनस आहे वाला ग्रुप आहे. ठीक आहे, मायनस आहे वाला ग्रुप आहे, म्हणजे तो जो वीक मायनस आहे इफेक्ट आपल्याला तो दाखवतो, वीक मायनस आहे. आणि हा जो SOH आहे तो कोणता आहे, स्ट्रॉंग मायनस आहे, ठीक आहे. आता हे स्ट्रॉंग मायनस आहे आणि वीक मायनस आहे, म्हणजे हा जो डिफरन्स आहे तो आपण बघूया. ते एक्झाम्पल समजलं का, एक्झाम्पल मध्ये आपल्याला विचारलेलं जर डिप्रोटोनेशन केल्यानंतर कोणत्या ग्रुपवरती चेंज इफेक्ट होत नाही, इथे होत नाही, इथे पण मायनस आहे राहतोय आणि इथे पण मायनस आहे राहतो, आणि वरचे 3 आहेत 1, 2 आणि 4 नंबरचा ते ह्या साईडला मायनस आहे, ह्या साईडला आहे ते प्लस आहेत, पण इथे काय आहे, मायनस आहे आणि इथे पण मायनस आहे. आता आपण बघूया, स्ट्रॉंग मायनस आहे आणि वीक मायनस आहे. ठीक आहे, मायनस आहे, स्ट्रॉंग मायनस आहे,
आणि विक मायनस आहे. आपल्याला माहिती आहे मायनस आहे म्हणजे पॅरेंट म्हणजे पॅरेंट चेन आपले कार्बन 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 म्हणजे जो ग्रुप आहे तो कार्बन पेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाला असणार आहे. ठीक आहे. स्ट्रॉंग मायनस आहे म्हणजे स्ट्रॉंग मायनस म्हणजे आपल्याला दुसरा पण इफेक्ट काय माहिती आहे, आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ट्रेंड माहिती आहे आपल्याला. म्हणजे एक पॉझिटिव्ह वाले असणार, नंतर पार्शियल डेल्टा वाले असणार, नंतर न्यूट्रल वाले असणार. म्हणजे इथे कोणते असणार आहेत आपले स्ट्रॉंग मायनस आहे पॉझिटिव्ह वाले असणार म्हणजे आपले कॅटॅनिक ग्रुप वाले असणार. कॅटॅनिक ग्रुप स्ट्रॉंग कॅटॅनिक पॉझिटिव्ह वाले. ठीक आहे. म्हणजे NR3+ असेल, नंतर SR2+ असेल. ठीक आहे. आणि नंतर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज वाले पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज वाले म्हणजे NO2 असेल आणि COH असेल. ठीक आहे. हे जरा स्ट्रॉंग मायनस आहे म्हणजे हे जो इफेक्ट दाखवतोय तो कोणता दाखवतोय स्ट्रॉंग मायनस वाले दाखवतात. ठीक आहे. आणि आपले शेवटला म्हणजे तिसरा जे आहे स्ट्रॉंग मायनस दाखवणार ते म्हणजे नेकेड ग्रुप म्हणजे आपले हॅलोजन फॅमिली. ठीक आहे. क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन हे जे कॅटॅनिक वाले आणि पार्शियल पॉझिटिव्ह वाले आणि नेकेड ग्रुप वाले म्हणजे आपल्या हॅलोजन फॅमिलीमध्ये जे एलिमेंट आहेत क्लोरीन ब्रोमीन आयोडीन हे जे इफेक्ट दाखवतात ते स्ट्रॉंग मायनस इफेक्ट दाखवतात आणि जे वीक मायनस दाखवतात ते कोणते आहेत मायनस निगेटिव्ह चार्ज वाले म्हणजे आपले OH असेल OR असेल, नंतर आपले ऑलिफिनिक ग्रुप आपला आणि NH2 असेल आणि एसिड असेल. आता ठीक आहे. मायनस आहे समजलं का? मायनस आहे म्हणजे आपल्याला पण दोन टाईप बघायला भेटली. स्ट्रॉंग मायनस आहे आणि वीक मायनस आहे. स्ट्रॉंग म्हणजे कोण? कॅटॅनिक वाले. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाले पॉझिटिव्ह चार्ज वाले कॅटॅनिक वाले. त्याच्यानंतर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज वाले, नंतर न्यूट्रल वाले. न्यूट्रल म्हणजे आपले हॅलोजन फॅमिली नेकेड ग्रुप क्लोरीन ब्रोमीन आयोडीन हे स्ट्रॉंग मायनस आहे ग्रुप आपल्याला दाखवत आहेत. ठीक आहे. आणि जो वीक मायनस आहे तो कोणता दाखवत आहे? निगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप वाले म्हणजे आपला OH असेल OR असेल म्हणजे पार्शियल अनायनिक वाले. ठीक आहे. पार्शियल निगेटिव्ह चार्ज वाले पार्शियल. दुसरा आहे तो ओलिफिनिक वाले म्हणजे आपला फिनाइल रिंग असेल CH2 असेल, नंतर आपला C ट्रिपल बॉन्ड CH असेल. हे आपले काय दाखवतात? वीक मायनस आहे दाखवतात. ठीक आहे. आता हे मायनस आहे मध्ये स्ट्रॉंग मायनस आहे आणि वीक मायनस आहे झाल्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो आता आपण एक्झाम्पल घेऊया आपण. कंपेअर मायनस I NO2 COH SOR आणि साइन. ठीक आहे. हे झालं त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला कम्पेअर करायचं आहे मायनस आहे. सर मायनस आहे ग्रुप म्हणजे काय? मायनस आहे ग्रुप म्हणजे काय? कार्बन फॅमिली पॅरेंट चेन कार्बन पॅरेंट चेन आहे त्याला जो ग्रुप आहे तो कार्बन पेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाले म्हणजे जो आपल्याला मायनस आहे म्हणजे माहिती आपल्याला मायनस आहे मध्ये पहिल्यांदा कोण जमतं तर प्लस चार्ज वाले बरोबर. नंतर कोण येतात पार्शियल चार्ज वाले. ठीक आहे. नंतर कोण येतात न्यूट्रल वाले. आता इथं प्लस चार्ज वाले कोण आहे तर इथं NO2 आहे. कोण येते NO2 जिंकला. हे जो कार्बन आहे हा कोणता आहे? sp हायब्रिडायझेशन वाला आहे. आणि हा जो आहे तो कार्बन आहे तो sp2 हायब्रिडायझेशन वाला आहे. आणि इथं कोण जिंकणार आहे आपला? इथे पॉझिटिव्ह चार्ज वाला. ठीक आहे. पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज वाला म्हणजे इथं आला SOR, नंतर आला आपला सायनाइड वाला आला आणि नंतर आला आपला COH वाला. हा झाला मायनस आयचा ट्रेंड झाला. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आपल्याला कम्पेअर मायनस आय करायचं होतं. ठीक आहे. NO2
NO2 आपण रिप्रेझेंटेशन आहे, NO2 मध्ये प्लस चार्ज आहे, प्लस चार्ज वाला जिंकला म्हणून NO2 मी 1 नंबरला लिहिला. नंतर नंतर आपला आला COH, तो sp2 कार्बन sp2 हायब्रिडेशन वाला, कार्बन sp वाला, कार्बन sp वाला जिंकला आहे तो इथे लिहिला. आणि हा जो आहे SOR आहे तो पार्शल चार्ज वाला म्हणून हा 2 नंबरला आला, आणि कार्बन sp वाला 3 नंबर आला, COH आला, कार्बन sp2 वाला आला तो शेवटला आला. ठीक आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया. मोस्ट इम्पॉर्टंट मी इथे लिहितो, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, JEE साठी नीट साठी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. In which of the following does not show minus I effect. प्रश्न आपल्याला काय विचारला, इन विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट शो मायनस आय ग्रुप. ठीक आहे. पहिला आहे CH2NO2, दुसरा आहे NO2, तिसरा आहे, चौथा आहे ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कोणता मायनस आय ग्रुप शो नाही करत. मायनस आय NO2 पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज वाला NO2 आहे, चार्ज वाला म्हणजे आपला हा आहे तो प्लस चार्ज वाला म्हणजे मायनस आय, स्ट्रॉंग मायनस आय ग्रुप आहे. ठीक आहे. स्ट्रॉंग मायनस आय ग्रुप आहे, स्ट्रॉंग मायनस आय ग्रुप आहे NO2. ठीक आहे. त्याच्यानंतर CH2NO2 कार्बन बरोबर NO2 जोडला म्हणजे थोडाफार वीक इफेक्ट तो, म्हणजे तो वीक मायनस आय आला. पॅरेंट चेन जोडल्यामुळे तो वीक मायनस आय आला. आणि हे इथे एक कार्बनची चेन होती, इथे 2 कार्बनची, त्याच्यामध्ये थोडंफार मॉडरेट मायनस आहे आपण लिहायला, मॉडरेट मायनस आहे. आणि इथे जर तिथे चेन खूप मोठे आहे, इथे तर मायनस आहे इफेक्ट शो होणार नाही. डज नॉट शो आपल्याला माहिती आहे, आपला जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे तो अप टू 4 कार्बन पर्यंत तिथं शो होत असतो. इथे डज नॉट शो मायनस आय ग्रुप, इथे मायनस आय ग्रुप शो होणार नाही. इथे जो ग्रुप शो होणार आहे तो कोणता होणार आहे, तो इथे चेन मार्फत ग्रुप इथं शो होणार आहे, तो कोणता होणार आहे, प्लस आहे. माहिती आहे, मायनस आय ग्रुप इथे शो होणार नाही, कारण इथे चेन मोठे आहे, इथे प्लस आहे, म्हणजे आपल्या ब्रँचेस नुसार आपला प्लस आहे इथे आपल्याला शो होणार आहे. ठीक आहे. म्हणजे उत्तर आलं हे 4 नंबर उत्तर आलं. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट शो मायनस आय, 4 नंबरचं वीक मायनस आहे, स्ट्रॉंग मायनस आहे, मॉडरेट मायनस आहे. आणि इथे मायनस आय शो होणार नाही, कारण इथे रिंग मोठे आहे, इथे प्लस आय इफेक्ट आपला शो होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा एक्झाम्पल घेऊया आता. हा जो प्लस आय इफेक्ट म्हणजे हा जो इफेक्ट होणार आहे तो इफेक्ट ऑफ चेन मार्फत इथं प्लस आय इफेक्ट ऑफ चेन, म्हणजे चेन मार्फत इथं प्लस आय इफेक्ट जनरेट होतो. इथे मायनस आय वीक मायनस आहे, इथं स्ट्रॉंग मायनस आहे, इथे NO2 हा स्ट्रॉंग मायनस आहे, इथे मॉडरेट मायनस आहे, आणि इथे मायनस आय इफेक्ट शो होत नाही, इथे प्लस आय इफेक्ट शो होतो. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट घेऊया. आपला जो मेन पार्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट, तो आता आपण चालू करायचा आहे. ठीक आहे. ऍप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. आता आपण सर्वांनी प्लस आय इफेक्ट बघितला. प्लस आय म्हणजे डोनेटेड ग्रुप, मायनस आय म्हणजे विथड्रॉइंग ग्रुप, प्लस आय म्हणजे कार्बनचा जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आपला ग्रुप असणार, आणि मायनस आय म्हणजे जो ग्रुप असणार तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार कार्बनपेक्षा. ते आपण सर्वांनी बघितलं. म्हणजे युजेस काय आहेत, म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट तर शिकलो आपण, पण आता ऍप्लिकेशन तर शिकलं पाहिजे. आपल्याला इफेक्ट कसं जनरेट करायचं माहिती झालं, म्हणजे याचा ऍप्लिकेशन पार्ट आपल्याला सर्वांना माहिती पाहिजे. तो ऍप्लिकेशन आहे स्टॅबिलिटी ऑफ इंटरमिजिएट.
इंटरमिजिएट. आता इंटरमिजिएट म्हणजे काय? इंटरमिजिएट म्हणजे काय? इंटरमिजिएट म्हणजे आता आपण रिएक्शन आपली रिएक्शन समजा आपण x+1 आहे, x+1. इंटरमिजिएट म्हणजे काय? रिएक्शन मध्ये रिएक्शन चालू व्हायच्या आधी फॉर्म होतात आणि रिएक्शन संपवायच्या आधी संपतात. म्हणजे त्या इंटरमिजिएटला आपण काय म्हणतो? शॉर्ट लिव्हड पेशीस. शॉर्ट लिव्हड पेशीस म्हणजे त्या रिएक्शन चालू झाल्यानंतर ते तयार होतात, नंतर रिएक्शन संपायच्या आधी ते संपतात पण, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? इंटरमिजिएट म्हणतो. ठीक आहे, इंटरमिजिएट असं तर आपण म्हणतो. इथे लिहितो मी फॉर्मड ड्युरिंग म्हणजे रिएक्शन चालू होताना ते फॉर्मड होत आहेत. अँड ऑल्सो कंझ्युम्ड द एंड ऑफ द रिएक्शन. म्हणजे आपण रिएक्शन रिएक्शन आपण लॅबमध्ये लावतो. रिएक्शन लावल्यानंतर इंटरमिजिएट फॉर्म होतात आणि रिएक्शन संपायच्या आधी ते इंटरमिजिएट तिथे संपत असतात. त्याला काय म्हणतो आपण? इंटरमिजिएट असं म्हणत असतो. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? शॉर्ट लिव्हड पेशीस म्हणतो. म्हणजे त्याचा जो कालावधी असतो तो शॉर्ट मध्ये असतो, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? शॉर्ट लिव्हड पेशीस. ठीक आहे, शॉर्ट लिव्हड पेशीस म्हणतो आपण त्याला. म्हणजे शॉर्ट लिव्हड पेशीस म्हणजे काय? आपण रिएक्शन शॉर्ट लिव्हड म्हणजे ते एक प्रकारचे काय आहेत? अनस्टेबल आहेत. एक प्रकारचे काय आहेत? अनस्टेबल आहेत. म्हणजे ते स्टेबल नाहीत. ते रिएक्शन चालू झाली काही इंटरमिजिएट फॉर्म होतात आणि रिएक्शन संपायच्या आधी ते इंटरमिजिएट खतम होतात, म्हणजे संपतात. तिथे इंटरमिजिएट संपतात, म्हणून ते शॉर्ट लिव्हड पेशीस आहेत. म्हणजे ते अनस्टेबल आहेत. स्टेबल असते तर काय झालं तर रिएक्शन संपल्यानंतर प्रोडक्ट मध्ये तो इंटरमिजिएट फॉर्म झाला असता. पण इथे रिएक्शन संपायच्या आधी तो इंटरमिजिएट तो संपतोय, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? अनस्टेबल आहेत. ठीक आहे, आपण इथे चार्जड पेशीस म्हणजे अनस्टेबल म्हणजे आपल्याला माहिती आहे जिथं अनस्टेबल म्हणजे जिथे चार्ज झाला तो अनस्टेबल झाला. ठीक आहे, चार्जड पेशीस. आता आपल्याला चार्ज कोणते आहेत? C+ आणि C-, आणि दुसरा आहे तो हायपोव्हॅलेंट पेशीस म्हणजे आपला रॅडिकल. ठीक आहे, हायपोव्हॅलेंट पेशीस म्हणजे त्याला एक प्रकारचं काय म्हणतो आपण? अनस्टेबल पेशीस म्हणतो. अनस्टेबल पेशीस असं म्हणतो. ठीक आहे, आता आपला ऍप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह मधला आपला जो पॉईंट चालू आहे स्टॅबिलिटी ऑफ इंटरमिजिएट म्हणजे काय? रिएक्शन लावल्यानंतर ते इंटरमिजिएट फॉर्म होतात आणि रिएक्शन संपायच्या ते इंटरमिजिएट बनलेले ते डिकम्पोज होतात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? शॉर्ट लिव्हड पेशीस असे म्हणतो. आणि मेन्शन तरी बघा, फॉर्म ड्युरिंग रिएक्शन अँड ऑल्सो कंझ्युम्ड द एंड ऑफ द रिएक्शन, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? शॉर्ट लिव्हड पेशीस म्हणतो. म्हणजे ते एक प्रकारचे काय आहेत? अनस्टेबल आहेत. अनस्टेबल कोणते पेशीस असतात आपल्या केमिस्ट्रीमध्ये? म्हणजे चार्जवाले. जिथे चार्ज आला तिथे अनस्टेबल आला, म्हणजे C+ आणि C-, आणि ह्याला आपण पुढे जाऊन काय म्हणणार आहे आपण? कार्बोकॅटायन आणि कार्बोआयन. आणि हा जो हायपोव्हॅलेंट पेशीस आहे त्याला काय म्हणणार आपण? रॅडिकल असे म्हणणार आहे. ठीक आहे, आता आपला पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण. इंटरमिजिएट. फॉर्मड ड्युरिंग रिएक्शन म्हणजे इथे आपण लिहू शकतो बॉन्ड फिशन. म्हणजे बॉन्ड तुटल्यानंतर तिथं काहीतरी पेशीस तिथे फॉर्म होत असते. ठीक आहे, बॉन्ड फिशन असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आता बॉन्ड फिशन दोन प्रकारचा होत असतो. म्हणजे इंटरमिजिएट मध्ये काय? रिएक्शन चालू केल्या इंटरमिजिएट फॉर्म पण होतात आणि नंतर ते संपतात पण. म्हणजे रिएक्शन चालू झाल्या तिथं फॉर्म होतात, म्हणजे काय म्हणतो? इंटरमिजिएट. ते फॉर्म काय होतात तर तिथं काही प्रकार तरी फिशन झालेलं असणार. फिशन म्हणजे काय? तुटलं म्हणजे बॉन्ड ब्रेक तर झाले असतील आणि बॉन्ड फॉर्म झाले असतील, म्हणून तिथं इंटरमिजिएट फॉर्म होतात. बॉन्ड फिशन पण दोन प्रकारचे असतात आपल्याकडे. बॉन्ड फिशन
बॉन्ड फिजन म्हणजे बॉन्ड तुटतो कशा प्रकारे, तर आपण आपल्याला माहित आहे हेट्रोलायटिक क्लेवेज आणि दुसरा आहे होमोलायटिक क्लेवेज. हेट्रोलायटिक म्हणजे आणि होमोलायटिक क्लेवेज हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. आता समजा मी इथे कार्बन घेतलाय आणि इथे एक ग्रुप घेतलाय, इथे पण कार्बन घेतलाय आणि इथे पण ग्रुप घेतलाय. ठीक आहे. कार्बन आणि ग्रुप घेतला म्हणजे कोणता पण. आता मी इथे काय बोललो, तर इथे काय बोललो, बॉन्ड फिशन म्हणजे बॉन्ड तुटतोय. आता होमोलायटिक क्लेवेज कसं होतं, तर होमोलायटिक क्लेवेज हा बरोबर मधून होतं, म्हणजे बरोबर इथे कार्बन वरती चार्ज येणार आणि प्लस ग्रुप वरती पण रॅडिकल येणार आणि ह्याला आपण पुढे काय म्हणतो, आपण ह्याला रॅडिकल असे म्हणतो. म्हणजे एका समान पद्धतीने हे बॉन्ड फिशन तुटतात. म्हणजे जर समजा हा माझा बॉन्ड आहे, होमोलायटिक क्लेवेज बरोबर इथे सेंटर मधून होणार आहे, म्हणजे बरोबर सेंटर मधून बरोबर हा बॉन्ड क्लीव्ह होणार, म्हणजे बॉन्ड हा तुटणार आहे बरोबर सेंटर मधून. म्हणून हा कार्बन आणि हा ग्रुप आहे, कार्बन वरती पण एक रॅडिकल गेला आणि ग्रुप वरती पण एक रॅडिकल गेला, म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, रॅडिकल असे म्हणतो. आणि ह्याला आपण काय म्हणतो, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि पॅरामॅग्नेटिक पेक्षा, असं आपण कधी म्हणतो, इनऑर्गॅनिक मध्ये आपण याला म्हणतो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि पॅरामॅग्नेटिक असतात. ठीक आहे. आता हा हेट्रोलायटिक क्लेवेज कशा प्रकारे होतो, तर हेट्रोलायटिक क्लेवेज पण हे दोन प्रकारे होत असतात. कार्बन ग्रुप. आता इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचं जरा, ठीक आहे. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बन आणि ग्रुपची म्हणजे इथे इलेक्ट्रॉनिक कार्बनची जर जास्त असेल आणि इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ग्रुपची जर जास्त असेल, तिथं आणि इथे आपल्या ग्रुपची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार आहे. ठीक आहे. आता हेट्रोलायटिक क्लेवेज आपण समजून घेऊया. कार्बन आणि ग्रुप आहे, इथे दोन 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 केसेस पडतात, म्हणजे कार्बनची जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल आणि इथे ग्रुपची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे हा कार्बन हा हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाला ग्रुप आहे आणि हा ग्रुप हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाला ग्रुप आहे. हो, म्हणजे हेट्रोलायटिक क्लेवेज कशा प्रकारे होणार, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाला जास्त ग्रुप आहे तो अशा प्रकारे इथूनच कट होणार, इथूनच म्हणजे बरोबर हा इथूनच कट होते, म्हणजे इलेक्ट्रॉनिक सगळे एका साईडलाच असतात. आता इकडे पण इलेक्ट्रॉन एका साईडलाच असतात. होमोलायटिक मध्ये नाही, होमोलायटिक मध्ये क्लेवेज होताना बरोबर मधून क्लेवेज होते आणि हेट्रोलायटिक मध्ये क्लेवेज होताना जिकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त प्रमाणात, म्हणजे तिथं कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून ते इलेक्ट्रॉन रिच पेज असतात आणि ह्याला आपण काय म्हणतो, कार्बोगॅटायन असे म्हणतो. आणि इथे ग्रुपची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, इलेक्ट्रॉनचे ग्रुपच्या इकडे गेले आणि हा तिकडे गेल्यामुळे हा ग्रुप वरती निगेटिव्ह चार्ज झाला आणि कार्बन वरती प्लस चार्ज झाला, ह्याला आपण काय म्हणतो, कार्बोकॅटायन असं म्हणतो. ह्याला आपण काय म्हणतो, कार्बोकॅटायन. ठीक आहे. हे बॉन्ड इंटरमिडिएटचं हे कार्बोआयन, कार्बोकॅटायन आणि ह्या झाला रॅडिकल झाला. आता इंटरमिडिएट मध्ये आपण काय बघितलं, इंटरमिडिएट म्हणजे काय, आपल्या जेव्हा रिएक्शन चालू होते, रिएक्शन चालू झाल्यानंतरच आपल्याला काहीतरी फॉर्म होते आणि परत रिएक्शन संपायच्या आधी बरोबर ते संपतात, त्याला काय म्हणतो आपण, इंटरमिडिएट. हे का फॉर्म होते, कारण बॉन्ड फिशन म्हणजे बॉन्ड तुटतोय.
बॉन्ड फिशन पण दोन टाईपचे होतात, हेटेरोलायटिक आणि होमोलायटिक. होमोलायटिक क्लिवेज बरोबर कार्बन आणि ग्रुप इलेक्ट्रॉनिकडचा काही संबंध नाही, बरोबर मधूनच कट होणार. ह्या कार्बनवरती रॅडिकल, ह्या ग्रुपवरती रॅडिकल, तिथे रॅडिकल फॉर्म होते. पण हेटेरोलायटिक क्लिवेज मध्ये काय विषय आहे, हेटेरोलायटिक क्लिवेज मध्ये कार्बनची जर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त असेल, कार्बनची जर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त असेल म्हणजे इलेक्ट्रॉन बरोबर इकडे असणार आहेत, इलेक्ट्रॉन बरोबर इकडे असणार, इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी कार्बनची जास्त असणार. ग्रुपची आपला जो हा ग्रुप आहे ते इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी कमी असणार, सगळे इलेक्ट्रॉन इकडे जाणार म्हणून इथे मायनस चार्ज आला आणि त्याला आपण काय म्हणतो कार्बन आयन. दुसरी केस काय आहे, दुसरी केस आहे कार्बन आणि ग्रुपची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त आहे, ग्रुपची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन इकडे आहेत आणि इलेक्ट्रॉन इकडे असल्यामुळे ग्रुपवरती निगेटिव्ह चार्ज आला आणि कार्बनवरती प्लस चार्ज आला, ह्याला आपण काय म्हणतो कार्बोकॅटायन. ठीक आहे, तिथे आपला कार्बोआयन, कार्बोकॅटायन आणि रॅडिकल हा पॉईंट संपला. आता पुढचा पॉईंट आपण बघूया. आता इथे वन बॉन्ड फिशन झाले, आता दोन बॉन्ड फिशन झालं असल्यानंतर काय होतं ते आपण कार्बन कसा फॉर्म होतो, नंतर आपला रॅडिकल आयन कसा फॉर्म होतो ते आपण बघूया. हे समजल्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया. ठीक आहे, हे समजलं का? खूप सोपं आहे. मी अजून एकदा सांगतो काय विषय आहे ते. ठीक आहे, आपलं इंटरमिडिएट जो फॉर्म होते ते फिशन म्हणजे बॉन्ड तुटल्यामुळे तिथे काहीतरी इंटरमिडिएट फॉर्म होतात. म्हणजे होमोलायटिक क्लिवेज कसं होते, होमोलायटिक क्लिवेज म्हणजे हा जो एंड आहे हा कार्बनचा आहे, हा जो एंड आहे तो ग्रुपचा आहे. बरोबर होमोलायटिक फिशन म्हणजे बरोबर सेंटर मधून बॉन्ड फिशन, बॉन्ड तुटते म्हणजे कार्बनवरती पण रॅडिकल, ग्रुपवरती पण रॅडिकल, हा झाला रॅडिकल फॉर्म झाला. पण हेटेरोलायटिक क्लिवेज मध्ये कसं आहे, कार्बन आणि ग्रुप, कार्बनची जर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त असते, दोन केसेस पडतात जेव्हा इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी कार्बनची जास्त असते आणि ग्रुपची इलेक्ट्रॉनिक जास्त असते, असं दोन केसेस पडतात. म्हणजे कार्बनची जर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त असते, सगळे इलेक्ट्रॉन कार्बनकडे असतात आणि तिथे बॉन्ड फिशन होऊन कार्बनवरती मायनस चार्ज तयार होते. ग्रुपवरची जेव्हा इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त असते तेव्हा ग्रुपवरती मायनस चार्ज येतो आणि कार्बनवरती प्लस चार्ज येतो, त्याला काय म्हणतो आपण कार्बोकॅटायन आणि कार्बो आनायन आणि रॅडिकल. तर पुढचा पॉईंट घेऊया. Special case of more than one bond fission. ठीक है, होमोलायटिक क्लिवेज, होमो प्लस हेटेरोलायटिक क्लिवेज हा झाला पहिला केस. आणि हा जो आहे तो एक मिनिट, होमो प्लस होमो म्हणजे इथे दोन्ही पण होमोलायटिक क्लिवेज इथे होणार आहे. इथे जो क्लिवेज होणार तो होमोलायटिक क्लिवेज होणार आणि हेटेरोलायटिक क्लिवेज होणार. इथे जो क्लिवेज होणार आहे तो होमोलायटिक म्हणजे एकापेक्षा जास्त क्लिवेज होतात, म्हणजे एकापेक्षा जास्त बॉन्ड तुटतायत. इथं काय फॉर्म होतो, इथं काय फॉर्म होते ते आपण बघणारच आहोत. पण होमोलायटिक क्लिवेज म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये दोन क्लिवेज होतात, होमोलायटिक क्लिवेज आणि इथे काय होतंय होमोलायटिक क्लिवेज आणि हेटेरोलायटिक क्लिवेज हे कशा प्रकारे होते ते आपण बघूया. हे आपले काय आहेत इलेक्ट्रॉन, बरोबर. आपले क्लिवेज. आता होमोलायटिक क्लिवेज कसं होतं सर, होमोलायटिक क्लिवेज असं होतं, बरोबर हे दोन बॉन्ड आहेत, बरोबर मधून ठीक आहे, बरोबर मधून आणि इथे रेडिकल दोन असे फॉर्म होतात आणि ह्या स्पेसिसला आपण काय म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये कार्बिन असे म्हणतो. ठीक आहे, आता इथं तर इथे पहिली बेसिस कोणती होते, इथे पहिली बेसिस होती होमोलायटिक म्हणजे बरोबर मधून, म्हणजे इथं मला रॅडिकल फॉर्म झाला, बरोबर. आणि दुसरी कोणती प्रोसेस होती तर हेटेरोलायटिक म्हणजे एकावरती कोणावरती तर निगेटिव्ह चार्ज होणार आहे, म्हणजे इथं आला निगेटिव्ह चार्ज. म्हणून हाच आपला कोणता आहे रॅडिकल एनायन. ठीक आहे, आता आपल्या किती इंटरमिडिएट आपल्याला भेटले आतापर्यंत, कार्बोकॅटायन, कार्बोआयन, रॅडिकल, कार्बिन, रॅडिकल एनायन, नायट्रिन, बेन्झाईन हे दोन रॅडिकल आपण रिएक्शन मेकॅनिझम मध्ये नंतर बघणार आहोत.
पण आता आपल्याला जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला किती इंटरमिजिएट भेटले? कार्बोकॅटायन, कार्बो आयनायन, रॅडिकल कार्बिन आणि रॅडिकल एनायन. ठीक आहे. आता आपण ह्याची स्टॅबिलिटी बघूया कशी आहे. ठीक आहे. हा पॉईंट झाल्यानंतर आपण पुढचा पॉईंट घेऊया, स्टॅबिलिटी ऑफ इथं वरती लिहितो स्टॅबिलिटी ऑफ रिएक्शन इंटरमिजिएट. स्टॅबिलिटी ऑफ रिएक्शन इंटरमिजिएट. आता आपण ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर बघणार आहोत, हायब्रिडायझेशन बघणार आहोत, नंतर चार्जेस बघणार आहोत, शेप बघणार आहोत. ठीक आहे. पहिल्यांदा आपण कार्बो एनायन म्हणजे कार्बो एनायन, कार्बो कॅटायन आणि आपला फ्री रॅडिकल. आता पहिल्यांदा आपण इथे स्ट्रक्चर सगळ्यांचे बघू. स्ट्रक्चर तर कार्बन स्ट्रक्चर कसं असते, तर हा आपला झाला कार्बन. एक मिनिट. हा झाला आपला कार्बन आहे. हायब्रिडायझेशन किती असणार आहे? 1 2 3 4 sp3. ठीक आहे. हा झाला आपला फर्स्ट पॉईंट. चार्ज कोणता? निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज आहे. टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. टोटल 8 इलेक्ट्रॉन म्हणजे किती? ऑक्टेट हॅज कंप्लीटेड. असं लिहू शकतो, ऑक्टेट हॅज कंप्लीटेड. हा झाला म्हणजे 3 पॉईंट. ह्याचं स्ट्रक्चर काय असणार आहे? ह्याचं स्ट्रक्चर येणार आहे आपल्याला माहिती आहे वन लोन पेअर असल्यामुळे स्ट्रक्चर कोणतं येणार आहे? आपलं पिरामिडल येणार आहे. स्ट्रक्चर काय येणार आहे? पिरामिडल. हा झाला आपला कार्बोकॅटायन झाला. आपला झाला कार्बायन आहे आणि आपला कोणता झाला? फ्री रॅडिकल. हे स्ट्रक्चर कशात झालं? हे स्ट्रक्चर झालं फ्री रॅडिकलचं. याचं हायब्रिडायझेशन असणार आहे sp2. याचं किती असणार आहे? तिथं पण sp2 असणार आहे. तिथं पण sp2 हायब्रिडायझेशन असणार आहे. 1 2 3 आणि ह्याचं sp2 आणि sp3 पण काही केसेसमध्ये असू शकते. मी ते स्टार कडून लिहितो. आणि त्याचं sp2 पण असू शकते. मी ते स्टार कडून लिहितो. म्हणजे आता पहिली गोष्ट कार्बोनायनची आपण काय लिहिली? कार्बोनायनचं आपण स्ट्रक्चर काढलं. स्ट्रक्चर हे असं आहे, कार्बोकॅटायनचं असं आहे आणि फ्री रॅडिकलचं असं आहे. आता पहिली गोष्ट इथं काय समजली? तर हायब्रिडायझेशन समजली. काही केसेसमध्ये sp3 पण हायब्रिडायझेशन येते 1 2 3 4 आणि काही केसेसमध्ये sp2 म्हणून मी स्टारवाला लिहिलाय. आणि ते आपलं हायब्रिडायझेशन काय आहे? 1 2 3 म्हणजे sp2 आपला हायब्रिडायझेशन आलं. इथे किती 1 2 3 sp2 हायब्रिडायझेशन आणि काही केसेसमध्ये sp3 पण आहेत. ते आपण केसेस काय आहेत ते आपण पण परत बघणार आहोत. ठीक आहे. sp2 हायब्रिडायझेशन हे फक्त ओनली sp2 हायब्रिडायझेशन असणार आहे. हे स्ट्रक्चर असणार आहे ते प्लेनर असणार आहे. याचा चार्ज कोणता असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज. नंतर हे इलेक्ट्रॉन किती असणार आहे? 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन असणार आहेत. आणि इथं ऑक्टेट आर इनकम्प्लीट.
ठीक आहे. इथे चार्ज कोणता असणार आहे, तर न्यूट्रल चार्ज असणार, नो चार्ज, न्यूट्रल चार्ज. इलेक्ट्रॉन किती असणार, 1 2 3 4 5 6 7 7 इलेक्ट्रॉन. इनकम्प्लीट ऑक्टेट. ठीक आहे. आता आपण कार्बायनांचे किती पहिल्या गोष्टी काय शिकलो आपण, स्ट्रक्चर शिकलो. कार्बायनांचं, कार्बोकॅटायन्स आणि रॅडिकलचं. तर याच्यामध्ये हायब्रिडायझेशन sp3 sp2 आणि चार्जेस निगेटिव्ह पॉझिटिव्ह नो चार्ज. ऑक्टेट ह्याचं कम्प्लीट आहे, ह्याचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे, ह्याचं पण ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. ह्याचं स्ट्रक्चर आहे पिरामिडल ह्याचं आहे, ह्याचं पण प्लेनर आहे ह्याचं कोणतं आहे, ह्याचं पण प्लेनर स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे. sp2 म्हणजे प्लेनर, ट्रायगोनल प्लेनर वाला. ठीक आहे. तर ह्याचा फाईव्ह बेसिक म्हणजे आपण किती पॉईंट लिहिले, पहिले स्ट्रक्चर बनवलं, दुसरं आपण हायब्रिडायझेशन काढलं, तिसरा आपण चार्ज काढला, चौथा आपण इलेक्ट्रॉन काढला आणि पाचवा आपण ऑक्टेट कम्प्लीट आहे का, म्हणजे कार्बायनायन, कार्बोकॅटायन आणि फ्री रॅडिकलचे 5 पॉईंट आपण लिहिले. म्हणजे इथेपर्यंत आपल्याला सर्व गोष्टी समजल्या असतील. म्हणजे कार्बोकॅटायन म्हणजे काय, कार्बोकॅटायन म्हणजे काय, त्याचे स्ट्रक्चर आपल्याला हे आहे, नंतर कार्बायनायन स्ट्रक्चर हे आहे, नंतर कार्बोकॅटायन स्ट्रक्चर हे आहे, आणि फ्री रॅडिकल स्ट्रक्चर ते आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक 3 इंटरमिजिएटच्या आपण प्रत्येकी 5 गोष्टी आपण इथे लिहिलेल्या आहेत. आता पुढचा आपला जो प्रश्न पडतोय, हे झाल्यानंतर आपण पुढचा पॉईंट, आता हे समजलं का, स्ट्रक्चर, हायब्रिडायझेशन, चार्जेस, बॅलन्स इलेक्ट्रॉन आणि ऑक्टेट कम्प्लीट. आता पुढचा पॉईंट आपण घेऊया. पुढचा पॉईंट आहे आपला स्टॅबिलिटी ऑफ रिएक्शन इंटरमिजिएट मधलाच आहे, तो आहे व्हाय अनस्टेबल बेसिस. म्हणजे त्या अनस्टेबल काय आहेत, व्हाय अनस्टेबल बेसिस म्हणजे त्याचे अनस्टेबल काय आहेत. म्हणजे पहिला कार्बोकॅटायन ते अनस्टेबल बेसिस काय आहेत, त्याचं आपण आता उत्तर बघूया. कार्बोआनायन आणि फ्री रॅडिकल. बरोबर. त्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. बरोबर, ऑक्टेट कम्प्लीट आहे. ह्याचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. ह्याचं पण ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. ठीक आहे. पण ह्याच्यावरती जो चार्ज आहे तो आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे. ह्याच्यावरती जो चार्ज आहे तो आहे निगेटिव्ह चार्ज आहे. ह्याच्यावरती चार्ज कोणता आहे, न्यूट्रल, म्हणजे चार्ज ह्याच्यावरती नाही, न्यूट्रल आहे. ठीक आहे. म्हणून स्टॅबिलिटी एक मिनिट, कार्बोकॅटायन एक मिनिट, याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. एक मिनिट, ऑक्टेट आपण उलट लिहिलं, याचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. कार्बायनायनचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. आपल्याला माहित होतं कसं असतं कार्बायनायन, तर असं असतो 1 2 3 4 5 6 7. ऑक्टेट ह्याचं कम्प्लीट आहे, ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. इथं कोणता पॉझिटिव्ह चार्ज असतोय आणि इथे कोणता असतोय, निगेटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे. इथे कोणता असतोय, पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणजे कार्बोकॅटायन पण चार्जड बेसिस आहे, कार्बोकॅटायन चार्ज बेसिस आहे आणि ऑक्टेट इनकम्प्लीट. कार्बोकॅटायन चार्ज बेसिस आहे, आणि ऑक्टेट कम्प्लीट आहे. बरोबर. आणि न्यूट्रल मध्ये याचं फक्त ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. ठीक आहे.
आता कार्बोकॅटायन मध्ये चार्ज बेसिस पण आहेत आणि ऑक्टेट पण इनकम्प्लीट आहे. कार्बो आयनाइन मध्ये चार्ज बेसिस आहेत आणि ऑक्टेट पूर्ण आहे त्याचा, आणि न्यूट्रल बेसिस मध्ये चार्ज नाही पण ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. पण आपल्याला कार्बोकॅटायन आपल्याला पुन्हा एखाद्या बेसिस मध्ये आपल्याला हे रॅन्डम मध्ये रिएजंट म्हणून आपण यूज करत असतो. टेम्पो म्हणून एक रिएजंट आहे, तिथं कार्बोकॅटायन आपण यूज करत असतो. सी मायनस आपला जो RMJX आहे, ग्रिग्नर रिएजंट आहे, तिथे आपण हा यूज करत असतो. म्हणून आपल्याला हा पॉझिटिव्ह चार्ज म्हणा टेम्पो सी प्लस आपण आयसोलेटेड करू शकतो. ठीक आहे. आणि फिर आपला जो हे स्टॅबिलिटी आहे आपली, तो आपले सी प्लस म्हणजे रॅडिकलची जास्त आहे, त्याच्यानंतर आपली सी मायनस ची आणि सी प्लस ची. म्हणजे ही कसं समजायचं आपण, समजा एक राम नावाचा पोरगा आहे, राम नावाचा मुलगा आहे, त्याला कॅन्सर झालाय, त्याला कॅन्सर पण आहे आणि TB पण आहे. आणि ह्याला आणि हे जो श्याम आहे त्याला फक्त कॅन्सर झाला, असं आपण लक्षात ठेवूया. ठीक आहे. पण आणि हे जो सुंदर नावाचा एक मुलगा आहे, तो फक्त आजारी पडलाय म्हणजे त्याचं फक्त ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. ऑक्टेट फक्त इनकम्प्लीट आहे, त्याच्यावरती चार्ज कोणता नाही. आणि कार्बन वरती काय विषय आहे, फक्त निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून त्याला फक्त कॅन्सर झालाय. पण सी प्लस मध्ये काय आहे, त्याला चार्ज बेसिस पण आहे, चार्ज बेसिस आला म्हणजे आपल्या केमिकल बेसिस मध्ये तो अनस्टेबल झाला. आणि दुसरी पण गोष्ट आहे, त्याचा ऑक्टेट पण इनकम्प्लीट आहे, पण त्याला कॅन्सर पण झाला आणि TB पण झालाय, म्हणून तो अनस्टेबल झाला. आणि इथे फक्त ह्याला फक्त कॅन्सर झालाय म्हणून हा, आणि फ्री रॅडिकल आपला जो फ्री रॅडिकल आहे तो फक्त आजारी पडल्यामुळं आपला तो त्याची स्टॅबिलिटी जास्त आली. हे फक्त जनरल केसेस मध्ये आपण एक्झाम मध्ये ह्याचं काय नाही, फक्त आपल्याला समजण्यासाठी मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न हा, कार्बोनायन म्हणजे आपला सी मायनस, इलेक्ट्रॉन रिच वाला, बरोबर. सी प्लस इलेक्ट्रॉन डेफिशियंट वन, आपला सी प्लस माहिती आपला इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, सी मायनस आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन रिच आहे, आणि आपला रॅडिकल वाला पण इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. आपण ह्याचा स्टॅबिलिटी चेक करूया. आपण पहिल्यांदा घेतला प्लस आय वाला ग्रुप घेतला, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे म्हणजे प्लस आहे आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप असतो. प्लस म्हणजे डेफिशियंट आहे म्हटलं प्लस आयची गरज आहे, म्हणून सी प्लस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मायनस आहे. झालं स्टॅबिलिटीची डेफिनेशन. ही झाली आपली स्टॅबिलिटी, म्हणजे सी प्लस डायरेक्टली प्रोपोर्शनल असते प्लस वरती. आता हा प्लस आहे, आता मी सी मायनस कडे आलो. सी मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन रिच, इलेक्ट्रॉन जास्त आहेत, आणि आपला प्लस आहे कोणता, इलेक्ट्रॉन डोनेटेड, म्हणजे अजून रिच आणि परत डोनेटेड ग्रुप आल्यामुळे तो अनस्टेबल होणार आहे. म्हणजे प्लस आहे सी मायनसला अनस्टेबल करत असते. आता सी प्लस रॅडिकल केल्यामुळे रॅडिकल पण काय आपला इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, त्याला पण इलेक्ट्रॉनची गरज आहे. आपला प्लस आय ग्रुप काय इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, म्हणून फ्री रॅडिकल आपला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्लस आयचा, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो मायनस आयचा. आणि फ्री रॅडिकलची दुसरी एक गोष्ट आहे, तो प्लस एमच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि मायनस एमच्या पण डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. ही झाली फ्री रॅडिकलच्या 3 गोष्टी. आता प्लस आहे झाल्यानंतर मायनस आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप वाला. ठीक आहे. तो गेला कार्बोहायड्रेटकडे गेला, आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे त्याकडे. ठीक आहे. इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, इथे पण अनस्टेबल करत असणार आपल्याला, बरोबर. अनस्टेबल म्हणून युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे इथं इलेक्ट्रॉन विड्रॉइंगची गरज आहे, म्हणून सी मायनस डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मायनस आयचा, आणि युनिव्हर्सली प्रोपोर्शनल असतो प्लस आयचा. ठीक आहे. आता कार्बोकॅटायन डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्लस आयचा, कार्बोनायन डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मायनस आयचा, आणि फ्री रॅडिकल डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्लस आयचा. आणि ही एक्सटर्नल गोष्ट आहे, ही कोणत्याही फ्री रॅडिकल डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्लस एम म्हणजे आपला मेझोमेरिक इफेक्ट, आणि मायनस एम पण आपण परतच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मेझोमेरिक म्हणजे डोनेटेड मायनस पण आपण त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार. पण ही गोष्ट समजली का, पहिली गोष्ट काय समजली, ती महत्वाची गोष्ट आहे. मी लिहितो आता इथं स्टॅबिलिटी ऑफ इंटरमिजिएट. माझा पहिला कार्बोकॅटायन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू
प्लस आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मायनस आहे. सी मायनस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्लस आहे. फ्री रॅडिकल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मायनस आहे. फ्री रॅडिकल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस एम आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एम. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, हे 3 पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. आता पुढचा पॉईंट आपण आता एक्झाम्पल सोडवूया. इथे हे असू दे, हे आपण इथे एक्झाम्पल सोडूया. कंपेअर स्टेबिलिटी ऑफ सी प्लस काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मायनस आहे. त्याचे एक्झाम्पल आपण सोडवूया. पहिले एक्झाम्पल आहे आपलं CH3 प्लस, दुसरा आहे CH3 CH2 प्लस CH3 CH2 प्लस CH3 CH3 आपल्याला सी प्लसची स्टेबिलिटी बघायची डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आपल्या प्लस आयची आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते आपली मायनस आयची. आता प्लस आहे आपल्याला माहिती आहे, प्लस आहे आपल्याला काय असतो, प्लस आहे आपल्याला माहिती आहे, प्लस आहे आपला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्लस आयचा. सी प्लस असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल प्लस आहे. प्लस आहे काय असतो, प्लस आहे आपल्याला माहिती आहे, प्लस आहे म्हणजे आपला लेस इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी ऑफ, म्हणजे कार्बनपेक्षा लेस इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी पाहिजे, म्हणजे टर्शरी सेकंडरी प्रायमरी. आता म्हणजे सी प्लसची कशी येणार, आता इथे मी ए बी सी डी, हा झाला आपला टर्शरी, हा झाला आपला सेकंडरी, हा झाला आपला प्रायमरी. आपली सी प्लस आपल्या कार्बोकाटांची स्टॅबिलिटी कशी येणार, तर टर्शरी पहिला, सेकंडरी पहिला आणि प्रायमरी पहिला, म्हणजे डी सी बी ए, म्हणजे अशी आपली स्टॅबिलिटी असणार आहे. म्हणजे प्लस आहे आपला टर्शरी सेकंडरी प्रायमरी, म्हणजे हे झाला प्लस आहे. ठीक आहे, आता दुसरा बघूया. CH3 CH2 प्लस, दुसरा आहे CD3 CH2 प्लस. आता आपल्याला प्लस आहे माहिती आहे, म्हणजे आपल्याला आपण सी प्लस बघतो म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आहे. आपल्याला प्लस आहे माहिती आहे, प्लस आहे काय असतो आपला ट्रिटियम, ड्यूटेरियम आणि हायड्रोजन. आता आपल्याला ह्या दोन मध्ये चेक करायचं, ए आणि बी मध्ये आपल्याला चेक करायचं. CH3 CH2 प्लस, CD3 CH2 प्लस. ज्यामध्ये आपलं काय जिंकणार आहे, ज्यामध्ये आपला हवाला पॉईंट जिंकणार आहे. आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा हे येते, नंतर आपला ट्रिटियम, ड्यूटेरियम आणि हायड्रोजन, म्हणजे ड्यूटेरियम आपला नंतर येतोय. तर त्याच्या आधी आपल्याला प्रायमरी आपल्याला कार्बन आपण तिथे प्रायमरी कार्बन आपण बघतो. तिसरा एक्झाम्पल आपण सोडूया. आता त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल सोडूया सी मायनस, म्हणजे आपले कार्बाइन आहे. कंपेअर स्टेबिलिटी ऑफ सी मायनस. आपला सी मायनस मध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मायनस आयचा आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते प्लस आयचा. CH3 मायनस, CH3 CH2 मायनस. तिसरा आहे CH3 CH मायनस. चौथा आहे CH3 CH. ठीक आहे, आता ह्याची स्टेबिलिटी कशी फाइंड करायचं. सी मायनस आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते मायनस आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते प्लस आहे. म्हणजे ही झाली सी मायनसची कम्पेअर केला आपण. सी मायनसची आपली स्टेबिलिटी आपण चेक केली, हे मायनस आहे म्हणजे हा आपण प्लस आयला पहिल्यांदा देत होतो, आपण मायनस आधी उलट होणार, म्हणजे
इनव्हर्स होणार प्लस यायचं मायनस यायचं. दुसरा आहे CH3 CH2 CH2 मायनस, नंतर आहे CD3 CH2 CH2 मायनस. आपल्याला माहिती आहे हा तर आपला प्लस आहे वाला ग्रुप आहे आणि हा इथे आपला हा वाला ग्रुप आपला जिंकणार ए आणि बी मध्ये. ठीक आहे, इथे याच प्रकारे इथेच आपला स्टेबिलिटी ऑफ आपल्या इंटरमिजिएटचा पूर्ण पॉईंट आपला इथे संपतोय. आता आपण पहिल्यांदा काय बघितलं, आपण पहिल्यांदा आता एक रिकॅप मारूया मस्त. एक मिनिट रिकॅप आपल्याला घ्यायचं आता. हा आपण पहिल्यांदा बघितलं, आपण एक्झाम्पल सोडवल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, आपल्याला स्ट्रॉंग मायनस आहे आणि प्लस आहे ही गोष्ट लक्षात आली. स्ट्रॉंग मायनस आहे म्हणजे प्लस आहे वाले, नंतर पार्शल चार्ज वाले, नंतर आपले नेकेड ग्रुप, आणि मायनस म्हणजे निगेटिव्ह वाले म्हणजे पार्शल अनायनिक वाले आणि ऑलिफिनिक ग्रुप वाले, हे झाले वीक मायनस वाले ग्रुप आहे. स्ट्रॉंग वाले प्लस चार्ज वाले, पार्शल वाले आणि न्यूट्रल वाले. ठीक आहे, त्यानंतर आपण एक्झाम्पल सोडवल्यानंतर आपण इंटरमिजिएट काय म्हणजे आपला रिएक्शन फॉर्म होत असताना तिथेच इंटरमिजिएट बनतो आणि रिएक्शन संपायच्या तिथेच संपतो. तिथे आपल्याला गावला C प्लस म्हणजे कार्बोकेट आहे, C मायनस कार्बायन आणि रॅडिकल. तर C प्लस ची रॅडिकलची स्टॅबिलिटी कशी चेक करायचं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मायनस आहे. आणि कार्बायनाची डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्लस आहे. आणि रॅडिकलची कशी चेक करायची, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मायनस आहे. ठीक आहे, इथेच आपला ऍप्लिकेशन पहिला समाप्त होतोय. स्टॅबिलिटी ऑफ इंटरमिजिएट कार्बोकॅटायन, कार्बोन आणि रॅडिकल. ठीक आहे, आणि राहिलेले जे आहेत कार्बिन, नायट्रिन, बेन्झाईन, ते रिएक्शन इंटरमिजिएट मध्ये आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण तो व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.